मंडळी, सुवर्णाज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी बनवणार आहे कारले। कारले सहसा कोणाला जास्त आवडत नाहीत, पण खूप छान आरोग्यासाठी खूप चांगले असतात। तर हे बघा, मी इथे पाव किलो कारले घेतलेले आहेत। ही हिरवी कारले आहेत। बाजारामध्ये पांढरी पण भेटतात, पण मी हिरवी आणलेली आहे। आणि त्याच्या आतले सगळे बियांचा गर वगैरे काढून घेऊन हे बघा, कारला असं करून घेतलेलं आहे। मी कट करून 4 भाग करून घेतलेले आहेत। आता ह्याला स्वच्छ मी धुवून घेणार आणि थोडंसं तेल टाकून वाफवणार। आणि भाजी आपली ही म्हणजे 10 मिनिटात भाजी होणारी आहे कारल्याची। आणि इथे मी थोडीशी चिंच भिजत घातलेली आहे आणि इथे लसूण सोलून ठेवलाय। लसूण कसं टाकायचं ते मी तुम्हाला पुढं सांगणार आहे। चला, आता कारले मी धुवून घेणार स्वच्छ। बघू शकता, आता इथे मी छान असे कारले धुवून घेणार। तर बघा, आता इथे मी कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे। आता आपल्याला कारले सोडून द्यायचे त्याच्यामध्ये। आता मी हे कारले झाकून ठेवणार आणि वाफू देणार त्याला छान। झाकून ठेवणार आणि याला 10-15 मिनिटं तरी वाफून घ्यावं लागेल आपल्याला, 15-1 मिनिट। तर बघा, इथे आता आपले कारले हे बघा छान गोल्डन ब्राऊन झालेले आहेत। आता मी गॅस बंद करून घेते। इथे बघा, मी आलं लसूणची पेस्ट काढून घेतलेली आहे। इथे तेल गरम करत ठेवलंय आणि ही चिंच आहे आपली। आणि इथं आपले कारले मस्त फ्राय झालेले आहेत छान असे। आता तेल आपल्याला छान गरम होऊ द्यायचं। तर आता मी ह्याच्यामध्ये जिरं घालून घेणार सगळ्यात पहिले। तेल मस्त आपलं कडकडीत गरम झालेलं आहे। आता मी त्यात जिरं पण घालून घेतलं, बघितलात तुम्ही। आता मी त्याच्यामध्ये लगेच आलं लसूणची पेस्ट घालून घेणार आहे। सफेद पण कारले असतात, त्याची पण भाजी खूप छान होते, पण मी ग्रीन कारले घेऊन आलेले आहेत। त्याला 2 मिनिटं असं मस्त परतून घ्यायचं। तर आता मी याच्यामध्ये हळद घालून घेणार आहे थोडीशी। आता हे फिरवून घ्यायचं। थोडंसं लाल तिखट, तुम्हाला जेवढं लागेल तेवढं, मी थोडंसं घालून घेते। आता ह्याला मिक्स करून घेते आणि आपले कारले वाफवलेले इथं सोडून देते। ह्याला छान असं मिक्स करून घेणार मी। वाव, मस्त कलर बघू शकता तुम्ही, किती सुंदर आला आहे। आणि किचनने तर भन्नाट सुवास दरवळतो असा। तर आता मी ह्याच्यामध्ये थोडासा काळा मसाला घालून घेणार आहे। आता ह्याला परत मिक्स करून घेणार आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे, कारण आपला मसाला थोडासा जळतो याच्यासाठी। वाव, मस्त आरोमा एक नंबर येतोय। अप्रतिम झालेली आहे। आता मी ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट पण घालून घेणार आहे थोडंसं। आपल्याला 2 ते 3 मोठे चम्मच शेंगदाण्याचं कूट ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे।
तर बघा आता इथे मस्त अशी मी कारल्याची भाजी बनवत आहे आणि सासूबाईंना खूप आवडते ही भाजी. तर बघू शकता आता इथे मी मस्त शेंगदाण्याचे कूट 3 चमचे टाकून घेतलेले आहे. तुम्हाला जर जास्त टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता. आता बघा कलर किती सुंदर आलाय त्याला. अप्रतिम भाजी लागते ही, पोळी आणि भाकरी बरोबर तर एक नंबरच लागते. तर बघू शकता आता याच्यावर मी मीठ टाकलेलं आहे, तुम्हाला दिसत असेल. तर आता मी लगेच याच्यामध्ये चिंचेचं पाणी पण ॲड करून घेते. वाव, एक नंबर आरोमा येतोय. नक्की ट्राय करून बघा तुम्ही भाजी, तुम्हाला खूप आवडेल. म्हणजे मी असं बोलते म्हणून नाही, पण नक्की ट्राय करा, खूप छान लागते ही भाजी. जे लोक कारले खात नाहीत ते पण ही भाजी खाल्ल्यावरती कारले खायला चालू करतील आणि त्यांना म्हणजे खूप आवडेल ही भाजी. ते परत परत बोलतील का कारल्याची भाजी बनव असं. आणि कारल्याचं तर महत्त्व काय असतं ते तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. आपल्याला ते त्याच्यामध्ये कारले पण छान असे शिजवून घ्यायचे. चिंच पडली छान मिक्स करून घेते आणि आपल्याला थोडासा गूळ पण ॲड करायचा आहे. आंबट आणि थोडीशी गोड चवीला अशी आपली भन्नाट अशी कारल्याची भाजी बनवायची आपल्याला छान. मी एक छोटासा गुळाचा खडा ॲड करते याच्यामध्ये. आता याला छान असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला आणि ह्याला आता मी झाकून ठेवणार 5-7 मिनिटासाठी याला झाकून ठेवायचं आहे. आणि फायनल भाजी कशी होणार ते मी तुम्हाला दाखवते. चला आता आपली भाजी कशी झाली आहे ते आपण आपली भाजी फायनल बघूया. वाव, मस्त सुरेख कलर आलाय भाजीचा, बघू शकता तुम्ही. आणि ही माझी कारल्याच्या भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? जर माझ्या कारल्याची भाजीची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी मस्त खात राहा, स्वतःची काळजी घ्या. बाय.